एकत्र राहणं नाही, ती एक जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी घ्या. वर्षात 3-4 वडापाव खाऊन घ्यायचो. तर मी कर्ज घेतलं होतं ते अजून फेडतो, पण नाटकाचा जो किडा आहे तो मरू देत नाही ना. तर फक्त 15 रुपये तिकीट आहे. हा ते मी भरतो. 15. हा ठीक आहे, कट करा हे येऊ देत. हे कट करा. हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण आंग्रे या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता माहितच आहे, आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमी या ठिकाणी जातोय, त्यांची तालीम बघतोय, त्यांचा तो सगळा प्रोसेस आपण बघतोय, त्यांचं नाटक काय आहे ते जाणून घेतोय, कलाकारांबद्दल जाणून घेतोय. तर हे सगळं आज हे आपण करणार आहोत. पण त्याआधी ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स, आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ आणि बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते प्रत्येकापर्यंत पोहोचवाल. कारण की मुळात हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की हे नाटक, त्या नाटकातले कलाकार प्रत्येकापर्यंत पोहोचतील, प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचतील. आणि जे लेखकाला, जे दिग्दर्शकाला सांगायचं आहे, जे कलाकारांना सांगायचं आहे, ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचेल. तर मग चला, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आज आहे नवीन दिवस. आपण जाणार आहोत एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. नाटक आहे लिव्ह इन रिलेशनशिप. दिग्दर्शिका आहेत प्रियंका गंगावणे. बघूया काय सांगायचं आहे त्यांना या नाटकातून, कारण की आजपर्यंत या विषयावर खूप जणांनी काही बोललेलं आहे, आपले विचार मांडलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे, आपला समोर आणलेला आहे. तर बघूया ह्या सगळ्या कलाकारांना काय सांगायचं आहे, काय दाखवायचं आहे, कशा पद्धतीने आपलं मनोरंजन करणार आहेत हे. तर मग चला जाऊया लिव्ह इन रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी. तर रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आमच्या नाटकाला सुरुवात करतो. तर हे आमच्या नाटकाचं नैपथ्य कमघर वाटत नसलं तरी आहे. तेच, अरे तुम्ही सेंट फ्रान्सिस मॉर्क्स मध्ये शिकला म्हणजे मराठी भाषा का वाऱ्यावर तुम्ही उठे. आणि इतकं काय तू चिडतेस? तू काय माझी बायको आहे का? घे ना करून मला बायको. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा लग्न करतात? अजिबात नाही. शिट. तर मंडळी, हे असले आमच्या नाटकाचे लीड्स समीर आणि ऋतू. आताच्या डावाबाजीवरून तुम्हाला कळलंच असेल की ह्यांचं अजून वाजलेलं नाही. नाही म्हणजे असं वाजलं नाही, ते तसं वाजलं. कसं ते वाजलं? हे असं वाजलेलं नाहीये. एंजल प्रिया, तिला ना 2 हार्ट्स आलेत ना. कोण आहे ही एंजल प्रिया? सकाळी पण मेसेज आलते तिचे. सांगू का तुला? सांगू? नाही. काय वाव काय याच्यामध्ये? यार तुम्हाला वाव काय? तुझा स्त्री जागी कर, त्याचा तुझं उघड कर, नाक कापल ना. शीशी भरी गुलाब की पत्थर से तोड़ दूं, तू कहे तो जाने मन तेरे लिए घूमना छोड़ दूं. आ गए. तुमको इधर से निकलने का है ना? अरे पप्पा के तो फ्लैट से इधर. हो का? हाँ. नाही, पण ते नाही. अरे पप्पा का घर भी इधर ही है. अरे यार, ते पण नाही. तो फिर ओयो यार, हा असा का रडतोय? रडत ना, थंडी वाजते त्याला. आता कसं? मतलब अरे बाबा, त्यांच्याकडे एंजल प्रिया है ना, तुमको सिर्फ डेविल वुल्फ बनना है. हा, डेविल वुल्फ. हाँ, डेविल वुल्फ नहीं जमता अपने को. काय? नहीं जमता पहले. अरे पण आता हे बोलत होतस ना. अरे यार, असं नको करून भाई, मी तुझ्या भाई म्हणजे पु ल देशपांडे. हा, पु ल देशपांडे मेला तू आता. अरे मेला पिक्चर नाही देखा. अरे महाराष्ट्रामध्ये राहुल पु ल देशपांडे माहित नाहीत? पाहिजे मराठी म्हणून घ्यायला नाही. अरे तो फिकर
तो कहानी में अब एक विलन आ चुका है। मेरे को बताओ तुम्हारा वो हीरो कहाँ है? हीरो अय्यो हीरो आता आदर करतो हीरो। कितना मिलता है वैसे वो फोटोग्राफी का? वो क्या है समीर मियां लेखक से तो ज्यादा ही मिलते। तुम क्या करते? I'm a sales manager. सेल्स मैनेजर? क्या बात है, वाह। वो जो 10 रुपए में 3 अगरबत्ती फ्री 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 वाला। समीर मियां, ओ समीर मियां, मैंने जरा बेडरूम देख के आता। सलाम। हाँ चलो, तू गे है क्या? Wow, you're gay. It does contradict your thoughts, SD. वंटा एक से एक बॉडी वाले दोस्त हैं अपने, मजा आएगा तेरे को। आता आपण अंधारातील तारे ह्या आपल्या सदराला सुरुवात करणार आहोत. आपल्या ह्या सदराखाली आपण ह्या नाटकातील कलाकारांशी बोलणार आहोत, त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या ह्या सगळ्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. ह्या राज्य नाटकातील कलाकार प्रतिभेने, अनुभवाने व्यावसायिक नटांपेक्षा किंवा प्रस्थापित नटांपेक्षा कुठेही कमी नाही आहेत, पण तरीही ते अंधारात आहेत. तर त्यांना आपण प्रकाशात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांची आणि तुमची ओळख होईल. तर आपण ती ओळख करून घेणार आहोत. तर मग चला अंधारातले तारे या आपल्या सदराला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकाचे सहदिग्दर्शक आणि मुख्य कलाकार अरुण मोहिते. तर अरुण, काय सांगशील? पहिलं तर मी तुझं टाळ्या वाजवेन की आता जी मी तालीम पाहिली आहे खूप धमाल होती तालीम, आणि त्याच्यामध्ये तुझा रोल, तुझी जी एक्सप्रेशन्स होते खूप भारी वाटले, खूप छान होते. तर मला सांगशील तू कधीपासून आहेस या अभिनय क्षेत्रामध्ये? सर मला आता 10 वर्ष होत आलेले आहेत. ओके. तर मी 3 वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये मी थिएटर केलं आणि 2 वर्ष इथे शिकलो या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. हा. तर मग असं 10 वर्ष होत आले मी नाटक करतो. नाटका व्यतिरिक्त अजून काही केले? नाही काही. मला काय सांगशील ह्या नाटकामध्ये प्रेक्षकांना काय मिळणार आहे? हे नाटक करण्यामागे काय उद्देश आहे? ह्या नाटकामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप बद्दलचे जे गैरसमज आहेत ते, लिव्हिंग रिलेशनशिप फक्त सोबत राहणं नाहीये. हा. एक सोल जो असतो प्रत्येक माणसाच्या आतमधला किंवा समोरच्या व्यक्तीमधला, तो समजून घेण्याचा एक प्रयत्न असतो लिव्हिंग रिलेशनशिप. आणि लग्न करणं ही नंतरची गोष्ट आहे, पण पहिले समजून घेणं महत्वाचं आहे. तर लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये आम्ही हे दाखवणार आहेत की बाबा पहिले समजून घ्या, क्लॅरिटी राहा. हा. एकमेकांना समजून घेतलं तर तुम्ही शेवटपर्यंत टिकू शकता. तर ह्या नाटकामध्ये या नाटकामध्ये गंमत आहे, मजा आहे. या नाटकामध्ये नवीन कॅरेक्टर इन होतात, तर ते कसे होतात हे बघण्यासाठी ती एक गंमतच आहे. छान होतं. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर मी आता तालीम बघितलं मित्रांनो, तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा येतो ना तेव्हा एक नवीन एनर्जी घेऊन येतो. बरोबर. एक फ्रेशनेस घेऊन येतो काहीतरी. म्हणजे पहिला बघतोय आपण हा सूत्रधार आहे आणि 2 कॅरेक्टर आहेत, त्याच्यामध्ये तिसरा येतो, अजून एक मजा येते, चौथा येतो, अजून मजा येते. तर ही मजा खरंच खूप एन्जॉय करण्यासाठी खरंच आम्ही स्वतः एन्जॉय करतो. तर मला हे म्हणावं की लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे आता लोकांना असं वाटतं की लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. नाही, काही लोकांचा तर तो मोटिव्ह असतो. काही हा म्हणजे त्याच्यामध्ये काही जिम्मेदारी नसतात, कुठल्या जबाबदाऱ्या नसतात. हा फक्त एक साथ राहायचंय जे काय आहे ते, आणि नंतर मग कधी वेगळं होऊ शकतं. तेच तर तोच ह्या नाटकामधला गाभा आहे की बाबा एकत्र राहणं नाही, ती एक जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी घ्या, कारण की समोरच्या व्यक्तीचं पण मन दुखू शकतं. एंड सांगूयाच नको. हा ठीक आहे, कट करा, येऊ दे. हे कट करा. प्रेक्षकांना आता एंड तर आम्ही सांगत नाहीये, कारण की तुम्ही या प्रत्यक्षात बघा काय आहे. बरं, मजा तर आहे, प्लस तुम्हाला यातून काय मिळणार आहे हे तुम्ही बघा. कारण की राज्य नाटकाचं प्रत्येक नाटक आहे ना काहीतरी लोकांना देऊन जाते हे नक्कीच आहे. बरोबर. आता जितकी नाटकं कव्हर केली ना, तर प्रत्येक नाटक एक म्हणजे नाटक हा समाजाचा आरसा आहे.
बरोबर. आणि नाटक हे समाज बदलण्याचं किंवा समाजाचे विचार बदलण्याचे एक साधन आहे. तर त्या साधनाचा आपण कलाकार जे आहेत ते चांगल्या प्रकारे उपयोग करतायत. बरोबर. हेच या राज्यनाट्याच्या नाटकांमधून दिसून येतं. तर तसंच काहीच ह्या नाटकामधून पण होणार आहे. तर खरंच प्रेक्षकांचं मत बदलणार आहे, त्यांना एन्जॉय मिळणार आहे, मनोरंजनाबरोबरच त्यांचं विचार परिवर्तन पण होणारच आहे. तर मला काय सांगशील ह्या नाटकाचा तुझ्या रोल बद्दल काय सांगशील? म्हणजे खूप एनर्जी आहे, मला तर मी बघितली आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत आहे. म्हणजे मी एक नाटक केलं होतं ज्यामध्ये मी सुरुवातपासून शेवटपर्यंत होतो. खूप दमछाक व्हायची, म्हणजे इंटरव्हलला मी अक्षरशः 3-4 वडापाव खाऊन घ्यायचो. भूक लागते. बरोबर. भूक लागायची एवढं बोलून बोलून, एवढं धावपळ करून करून. तर तुझी मी आता बघितलंय ते धावपळ, आणि त्यात प्रत्येक क्षणी प्रत्येक डायलॉगला तुझे एक्सप्रेशन चेंज होत आहेत. आणि सेकंड हाफला तर मी बघितलं तो दारू पियाल्यानंतर तर तुझा जो रोल होता तो केलंच जे, तर खूप भन्नाट होतं. तर हे सगळं तू कसं जमवलंस, कसं काय तयारी केलीस तू? तयारी म्हणजे सूत्रधार तर न्यूट्रल होतं यामध्ये. हा जे 2 कॅरेक्टर आहेत त्यांच्या मधला दुवा आहे, त्यांना जोडणारा, त्यांना टिकून ठेवणारा, ह्या पूर्ण नाटकाला पण टिकून ठेवणारा तो दुवा आहे. तो डगमगला तर सगळं नाटक पडू शकतं. मग इथून माझी तयारी चालू झाली की अरे आपण नाही का स्थिर आणि जेवढं समजून घेऊ तेवढं आपल्याला कॅरेक्टर मिळत जाईल. तर मला स्क्रिप्टने सांगितलं की कसं बिहेव्हिअर केलं पाहिजे, किंवा आणि त्याच्या अंगात नाटक भिनलेले आहे, त्याला 24 घंटे तो फक्त नाटकाचा विचार करतो. म्हणून तो कंटिन्यू लाऊड, एनर्जेटिक आणि क्लायमॅक्स शोधणारा माणूस, की यार आपण नाही का हे टाकलं तर, हे केलं तर, ते केलं तर मग मी याच्यामध्ये शोध घ्यायला लागलो. आणि मला हळूहळू कळत गेलं की यार हे पण टाकू शकतो, हे पण टाकू शकतो, याला कुठलीही सीमा नाहीये, कारण की हा फोर्थ वॉल पण फोडून बाहेर निघतो, तर मग हा काही करू शकतो. म्हणून मी त्याला मोकळं सोडत गेलो आणि मग आम्ही ते भरत गेलो की काय टाकता येईल आणि असं ते कॅरेक्टर बाहेर निघलं. नाही खरंच खूप, म्हणजे मी पहिल्या सूत्रावर तुम्हाला सांगितलं, मला मित्रांनो जेव्हा मला सांगितलं की मी सूत्रधार आहे, तेव्हा मला एक टिपिकल काही नाटकांमध्ये सूत्रधार येतो, तो मध्ये मध्ये येऊन सांगत असतो, अशातलं काहीतरी वाटलं, कदाचित असेल असं काही वाटलं. पण ज्यावेळेस मी बघितलं तेव्हा खरंच खूप धमाल आहे. आणि लोक खूप जेवढं नाटक एन्जॉय करणार आहेत तेवढं फक्त तुला बघणार आहेत. अरे मला तर ते हे झालं की जेवढं हे नाटक चाललंय तेवढं अरे सूत्रधार कुठे आहे हे शोधत राहणार आहेत. एवढं तू छान करतोस आणि ह्या पुढे खूप ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं करशील. खरंच प्रयत्न करेल, कारण की ही एक छोटीशी थेंब पडलेला माझ्या आयुष्यात, तर तोच मी मांडण्याचा प्रयत्न करतो. 10 वर्षामध्ये मला जे काही भेटलं मी ते सर्व ओतण्याचा प्रयत्न केला. तर बघू अजून जर काही भेटलं तर. नाही करत तुझा हा अनुभव, 10 वर्षांचा अनुभव ह्या नाटकामध्ये, ह्या रोलमध्ये पूर्ण दिसून येतोय. नाही हे एक नक्कीच आहे. तर तुला ह्या प्रयोगासाठी आणि त्याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी आणि तुझ्या पुढच्या आयुष्याच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं पण धन्यवाद, कारण की तुम्ही नाटकाला प्रेक्षक यावा म्हणून हा जो काही उपक्रम तुम्ही चालू केलेला आहे तो खरंच खूप छान आहे. कारण की नाटकाला ऑडियन्स भेटला तर आमच्यासारखे कलाकार जे मेहनत करतात किंवा मग जे थोडाफार प्रयत्न करतात आपले विचार मांडण्याचा, ते लोकांपर्यंत पोहोचतील. थँक्यू, तुम्ही पण वेळ घेऊन बघतायत, तर तुमचं पण खरंच मनापासून नाही. खरंच माझे विचार तोच होता की आपण कलाकार करतात ठीक आहे, पण जे नाटकाचा जो मूळ विचार आहे, बरोबर, लेखकाने जे लिहिलेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण की मागच्या वेळेस मी एक नाटक केलं होतं सर, त्याला 30,000 रुपये खर्च आला होता. म्हणजे आपण कुठून पैसे नाही का. तर मी कर्ज घेतलं होतं, ते अजून फिरतं, पण नाटकाचा जो किडा आहे तो मरू देत नाही ना. तर काय हरकत नाही, पण प्रेक्षकांनी ना, आणि प्रयोग जर का चांगला झाला तर आपल्याला समाधान वाटतं. प्लीज सगळ्यांनी या, आणि तुम्ही पण प्रयत्न करता, मला खरंच बरं वाटतंय. आणि मुळामध्ये फक्त 15 रुपये तिकीट आहे. ते मी भरतो. 15 हो, 15 रुपये तिकिटामध्ये तुम्हाला व्यावसायिक नाटकाची संहिता, व्यावसायिक नाटकाची मजा आणि प्लस व्यावसायिक नाटकाचे कलाकार मिळणार हे 100% आहे. कारण की मी बघितलंय ना, ही नाटकाची कास्टिंगच मुळामध्ये फ्रेश आहे. तर म्हणजे खरोखरच एक नवीन व्यावसायिक नाटक आपण बघतोय असंच वाटतं. असा एक फील तुम्हाला 100% मिळणार आहे. तर माझी विनंती आहे की खरंच तुम्ही या नाटकाला या, मोठ्या संख्येने या, आणि मुळामध्ये फॅमिली नाटक आहे. नाही, खरंच फॅमिली नाटक आहे. कुठेही आपली दर्जा सोडून, आपली पातळी सोडून विनोद केलेलं नाटक नाही आहे हे. तर खरंच माझी विनंती आहे की तुम्ही या, आपल्या फॅमिली सोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या शेजारी पाजाऱ्यांसोबत सगळ्यांनी मिळून या, एन्जॉय करा.
येस, थँक्यू. थँक्यू. हाय, तर मित्रांनो, आत्ताच आपण प्रियंका गंगावणे दिग्दर्शित लिव्ह इन रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमला जाऊन आलो आहोत. खूप धमाल अशी तालीम सुरू होती. म्हणजे मला तरी खूप मजा आली. खूप फ्रेश असं कास्टिंग होतं, फ्रेश असा लुक होता नाटकाचा. तर तुम्हालाही आवडणार हे नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकाला काहीतरी नाटकातून सांगायचं असतं, तसंच हे नाटक सुद्धा सांगतंय आणि तुमचं मनोरंजन जितकं करतंय तेवढंच तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न सुद्धा या नाटकातून होतोय. आणि हाच प्रत्येक नाटकाचा एक मजबूत पाया असतो राज्य नाट्याच्या, की नुसतंच वेळ काढण्यासाठी टाइमपास म्हणून कुठलं नाटक केलेलं नसतं. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, ही एक भावना प्रत्येक नाटककाराच्या अंगात असते आणि त्याच भावनेतून ही नाटकं घडत असतात. त्याच भावनेतून प्रत्येक कलाकार काम करत असतो, प्रत्येक दिग्दर्शक काम करत असतो. तर बघा, ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि पोहोचली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त संख्येने ह्या नाटकाला उपस्थित राहा. नाटक बघा. तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या. कारण तिकीट फक्त 15 रुपये आहे. फक्त 15 रुपयात तुम्हाला खूप चांगलं असं नाटक बघायला मिळणार आहे. हा, याची मी गॅरंटी देतो, कारण की मी स्वतः तालीम पाहिलेली आहे. नक्की या आणि एन्जॉय करा. कधी 17 डिसेंबर 2025 रोजी गिरगाव साहित्य संघ मंदिर इथे संध्याकाळी 7 वाजता. तर मग या, वाट बघतोय. तोपर्यंत बाय बाय.